नमस्कार. एक महत्त्वाची बातमी. राज्यातल्या कामगारांचं कल्याण करण्यासाठी राज्यामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. या कामगार कल्याण मंडळात मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अकल्याण करण्याचे उद्योग बिनबोभाटपणे सुरू आहेत. कसे ते बघूयात. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये वेळोवेळी भरती झाली. तशी 2005 साली देखील भरती झाली आणि यात शेकडो कर्मचाऱ्यांना कामावर समाविष्ट करून घेण्यात आलं. या भरतीनंतर वादंग झाले आणि यात गैरप्रकार झाल्याचे आरोप देखील झाले. कोर्टात केस चालली. ही केस अगदी कामगार न्यायालय, उद्योग न्यायालय, उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालू आहे. कोणत्याही न्यायालयानं कामगारांची भरती थांबवलेली नाही आणि आता 15 वर्ष उलटून गेलेत तरीही ही केस चालूच आहे. त्यामुळं अनेक कामगारांचा जीव टांगणीला लागलाय. तिथल्या कर्मचाऱ्यांची अनेक देयकं रखडवली जात आहेत. कारण काय तर तुमची केस न्यायप्रविष्ट आहे. आता या कामगारांना ना कामगारांच्या संघटना न्याय देत आहेत ना मंडळ न्याय देत आहे. म्हणूनच या कर्मचाऱ्यांसाठी आता राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले यांनी पुढाकार घेतलाय. काय म्हणतात भोसले बघूयात. आता 15 वर्ष झाली. खरं तर कायदा असं सांगतो की सलग 240 दिवस काम केलं तर त्या ठिकाणी माणूस परमनंट होतो असं कायदा सांगतो. आता इथे 15 वर्ष झाल्यानंतर देखील त्यांची देणी बरं कोर्टाचा कुठला निकाल नाही ना, थांबवा असा निकाल नाही आहे, काही इन्स्ट्रक्शन नाही आहे, कुठली गाईडलाईन दिलेली नाही. मग तुम्ही ह्या लोकांची देणी थांबवणं हा त्यांचा अन्याय आहे ना. बरं आज बहुसंख्येनं ते लोक आहेत, 15 वर्ष सेवा करतात मंडळाची. त्यामुळं आमची युनियनची भूमिका ही राहणार आहे यामध्ये की या उलट आत्तापर्यंतची जेवढी देणी थकलेली आहेत ती या कर्मचाऱ्यांना मिळावीत. कुठलाही प्रकारचा स्थगिती आदेश याच्यामध्ये नाही आहे. कुठली गाईडलाईन मेहरबान न्यायालयानं दिलेली नाही. त्यामुळं आता आपल्याला ही देणी जर त्यांनी दिली नाहीत तर आमची संघटना ही देणी द्यावीत आणि ह्या आडमुठे धोरण प्रशासन त्या ठिकाणी राबवत आहे त्या विरोधात आम्हीच कोर्टात जाणार की आता बाद झालं. हे काय 15 वर्ष लटकतं जीवन ठेवायचं आयुष्यभर त्यांनी, हे बरोबर नाही ना. त्यामुळे ज्या याचिका करते आहेत त्यांना पण मी विनंती करेन की आता त्यांना जगू द्या. ती पण माणसंच आहेत. झालंय ते झालंय. आता त्याच्यावरती पुन्हा हे करत बसण्यापेक्षा ह्या लवकरात लवकर संघटना आमच्या याचिका आमच्या लेवलला पण आम्ही प्रयत्न करणार आहे की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे पूर्णतः स्वायत्त बोर्ड आहे, स्वतंत्र मंडळ आहे. त्याची स्वतंत्र घटना आहे आणि सर्व अधिकारी या बोर्डात जे आहेत ते मंडळाला आहेत आणि हे स्वायत्त मंडळ आहे. याच्यावर सेक्रेटरी जे आहेत, लेबर सेक्रेटरी, ते ह्या मंडळाचे सेक्रेटरी असतात आणि अध्यक्ष जे आहेत ते मंडळाचे जे सिनियर सदस्य असतात किंवा राज्यमंत्री असतात, राज्यमंत्री दर्जाचा मंत्री. आणि अशा ज्यावेळेस हा ठराव झाला त्यावेळेस तो बोर्डानं स्वतःच्या अधिकाराखाली घेतलेला हा ठराव होता आणि तो त्यांना अधिकार पण होता. आता समजा एखादा असा काही भरतीचा ठराव झाला किंवा त्या पद्धतीची भरती झाली तर शासनाला फक्त इन्फॉर्म करायचं असतंय, शासनाची परवानगी नाही घ्यायची. पण दुर्दैवानं मंडळात काय झालं की मंडळाचे अधिकारी रिटायर्ड झाल्यानंतर जे पूर्वश्रमीचे आयुक्त जे मंडळातून टप्प्याटप्प्यानं कल्याण आयुक्त पदापर्यंत गेले, त्यानंतर शासनातून जे प्रभारी अधिकारी आले त्यांनी काय पायंडा पाडला की नाही हे सर्व, कारण बोर्ड अस्तित्वात नव्हतं. बऱ्याचदा बोर्डच अस्तित्वात नाही. आजही बोर्ड अस्तित्वात नाही. मागच्या सरकारमध्ये नव्हता, आत्ताही नाही बोर्ड अस्तित्वात. त्यामुळं तिथं जो आयुक्त येतो तो प्रशासनातला येतो आणि तो शासनाकडं परवानगीला पाठवतो, मागतो. वास्तविक बोर्ड असताना हा निर्णय घेतलेला आहे.
त्यामुळं आता याला शासनाची परवानगीची गरज पण नव्हती, परंतु थोडंसं जर हा कामगार मंडळाचा कायदा जर पाहिला तर तो ॲक्ट पाहिला तर प्रशासनाच्या लक्षात येईल आणि मेहरबान कोर्टाच्या हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा स्थगिती आदेश त्याच्यात नाही आहे आणि 15 वर्षे हे लोक काम करत आहेत. फक्त आता तो डिले का चाललं आहे, काय कमी पडतं आहे ते ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही पाहणार आहे. परंतु एकच या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही सांगू, काळजी करू नका, लवकरात लवकर जे काही तुमचं थकीत आहे ते मिळून जाईल. इवन 7वा वेतन आयोगाचा आत्ताच सुशील कुलकर्णी सरांनी जो काही उल्लेख केला त्या 7वा वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार साहेबांना आम्ही भेटलेलो आहे. त्यांच्या पातळीवर सुद्धा निश्चित लवकरच यश आपल्याला मिळेल. 6वा वेतन आयोगसुद्धा राष्ट्रीय श्रमिक आघाडीनीच त्यावेळेस करून घेतला होता आणि आत्ता देखील मला खात्री आहे 7वा वेतन आयोग देखील फरकासकट सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल. आणि जे 2005च्या भरतीतल्या कर्मचाऱ्यांना मी आश्वस्त करतो, काळजी करू नका, लवकरच हा अंधकार संपेल. 2021 साल हे तुमच्या यशाचं असणार आहे. ह्या सगळ्या केसेस संपून जातील, तुम्ही कायम राहाल एवढं मी आपल्या या वाहिनीवरून वचन देतो. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या या पुढाकारानंतर आता कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक आशेचा किरण जागा झाला आहे. 15 वर्षाची लढाई आणि ही केस कधीतरी थांबेल आणि काय तो भविष्याचा फैसला होईल अशी आशाही जिवंत झाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीला शुभेच्छा द्यायला हरकत नाही.